बातमी अर्थातच दिल्लीमधनं येते, कारण महायुतीची महाबैठक ज्याच्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे, ती बैठक आता सुरू झाली आहे। कारण अमित शहांच्या निवासस्थानी आता फडणवीस आणि अजित पवारही दाखल झाले आहेत। काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदेही तिकडे पोहोचले होते। त्या दोघांमध्ये काहीशी चर्चा झाली आणि काही मिनिटांनी फडणवीस आणि अजित पवार देखील या बैठकीला पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता या बैठकीत नेमकं काय निर्णय होत आहेत पाहणं महत्त्वाचं असेल। मुख्यमंत्री पद नेमकं कोणाकडे जात आहे, उपमुख्यमंत्री कोण होणार, मग मंत्रिमंडळात कोण असेल, कोणाला किती खाती मिळतील, कोणती खाती मिळतील, या सगळ्याचा उहापोह बैठकीत होऊ शकतो। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सोमेश, महायुतीची महाबैठक सुरू झाली आहे। नक्कीच अश्विन, आता अमित शहा यांच्या निवासस्थानी महायुतीचे तिन्ही पॉवरफुल नेते, सर्व शक्तिशाली नेते हे आता अमित शहांच्या निवासस्थानी पोहोचलेत। विशेष म्हणजे यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की एकनाथ शिंदे हे काही मिनिटं आधी अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले होते आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्रितपणे त्यानंतर अमित शहा यांच्या निवासस्थानी आलेत। त्यामुळे ज्या प्रकारे अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेलं आगमन आहे महायुतीच्या नेत्यांचं, यातून काही मेसेज देण्याचा, राजकीय मेसेज देण्याचा प्रयत्न आहे का, याकडेही आपल्याला पाहावं लागेल। कारण खूप सिम्बॉलिकली एकनाथ शिंदे हे ज्यावेळी विमानतळावर उतरले तेव्हा त्यांनी म्हटलं की आता लाडका भाऊ दिल्लीत आलेला आहे आणि त्यानंतर मग ते पुढे असं म्हणाले की आता इथून थेट आम्ही अमित शहा यांच्या निवासस्थानीच जाणार आहोत आणि त्यानंतर ते म्हणाले की लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सर्वात मोठं पद आहे, सर्वात महत्त्वाचं पद आहे। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी एक प्रकारे सांगितलंय की मुख्यमंत्री कोण होणार याची चिंता मला नाही, मुख्यमंत्री कोण होईल याचा विचार मी करत नाही, याची काळजी मी करत नाही, असं एक प्रकारे एकनाथ शिंदेंना म्हणायचं होतं का? किंबहुना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा आजच्या बैठकीमध्ये होणार आणि त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून पुढे काम पाहणार का, हा देखील एक मुद्दा आहे। परंतु सध्या अमित शहा यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीतच या सगळ्या विषयीचा अंतिम निर्णय होईल। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सुद्धा या बैठकीला असणार आहेत, हे आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल। आज जे.पी. नड्डा आणि नरेंद्र मोदी यांच्यात सविस्तर चर्चा झाली। त्यावेळी सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार नरेंद्र मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यातील चर्चा सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात होती, महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भात होती आणि ते जे.पी. नड्डा सुद्धा अमित शहा यांच्या निवासस्थानी या निर्णय प्रक्रियेत असणार आहेत। त्यामुळे निर्णय एकट्या अमित शहांचा नाहीये, तो अमित शहा आणि जे.पी. नड्डांचा आहे। जे.पी. नड्डा हे नरेंद्र मोदींसोबत सुद्धा बोललेले आहेत। त्यामुळे हा निर्णय एकंदरीत नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा आणि अमित शहा असे तिघे जण, तिघांच्या मतानुसार होणार असं कळतंय। आणि त्या दरम्यानच्या काळात अजित पवार हे सकाळपासूनच दिल्लीत आलेले होते आणि संध्याकाळच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीत आले। जवळपास 1.5 तास या दोन उपमुख्यमंत्र्यांनी बैठक केली आहे त्यांची स्वतंत्रपणे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी काही चर्चा केलेल्या असू शकतात। त्या निश्चितच आगामी सरकार स्थापनेच्या मंत्रिमंडळामध्ये कोणती जबाबदारी कोणी स्वीकारायची, कशा प्रकारची रणनीती असेल आणि विशेष म्हणजे आता जी बैठक सुरू आहे अमित शहा यांच्या निवासस्थानी, त्या बैठकीत काय बोलायचंय, काय म्हणणं मांडायचंय, यावरही चर्चा झाल्याची शक्यता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।